माहितीये का 200 आजार हे फक्त असुरक्षित अन्नापासून होतात. 1,600,000 लोक दररोज असुरक्षित अन्न खाल्ल्यामुळे आजारी पडतात. जगामध्ये 110 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढा खर्च असुरक्षित अन्न खाल्ल्यामुळे होणाऱ्या आजारावर खर्च होतोय. खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्हाला मे बी फर्स्ट टाइम माहित झाली असेल. याबद्दल आपण खूप काही बोलणार आहोत. तर सध्या माझ्यासोबत आहे सुलक्षणा जाधवर मॅम. नमस्ते मॅम. नमस्ते. कशा आहात मॅम तुम्ही? छान आहे. फर्स्ट टाइम रेडिओमध्ये आलात इंटरव्ह्यू देण्यासाठी, सो कशी फिलिंग आहे? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आय फील व्हेरी नाईस. ओके, मॅम बद्दल हे सांगू इच्छित आहे मी की अन्न सुरक्षा अधिकारी आहेत मॅम आणि अन्न व औषध प्रशासन विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून आपण खूप काही जाणून घेणार आहोत. तर मॅम सर्वात पहिले ना, आज जसं की तुम्हाला माहिती की वर्ल्ड फूड सेफ्टी डे आहे, तर या वर्ल्ड फूड सेफ्टी डे ची थीम काय आहे मॅम? द वर्ल्ड फूड सेफ्टी डे ची थीम आहे फूड सेफ्टी सायन्स इन ऍक्शन. दिस थीम emphasizes the crucial role of science in ensuring food safety, from research and investigation to the application of scientific knowledge by food businesses and consumers. It highlights the safe food is not just about knowledge but also about putting that knowledge into action. म्हणजेच आपल्याला अन्न सुरक्षेबाबत जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण आपला अन्न व्यवसाय करत असताना त्यामध्ये त्याचा वापर करायचा आहे आणि अन्न सुरक्षा निश्चित करायची आहे. मॅम, आणि याचा उद्देश काय असणार आहे मग? जागतिक फूड सेफ्टी दिवस साजरा करण्याचा मेन उद्देश आहे की लोकांमध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये अन्न सुरक्षेच्या मुद्द्यांबाबत जागरूकता निर्माण करणे, तसेच अन्न सुरक्षेद्वारे आजार कसे रोखायचे याचे प्रात्यक्षिक वेगवेगळ्या माध्यमातून जनतेला आणि लोकांना, विद्यार्थ्यांना यांना दाखवणे, तसेच आपल्याकडील सर्व क्षेत्रामध्ये अन्न सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी सहयोगी दृष्टिकोनावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चर्चा करणे. ग्रेट. मग अन्न सुरक्षा म्हणजे नेमकं काय? अन्न सुरक्षा म्हणजेच अन्नजन्य आजारांमुळे व्यक्ती अन्न म्हणजे फूडबॉर्न डिसीजेस च्या ऑकरन्सला पायबंद घालण्यासाठी अन्नपदार्थ तयार करताना, साठवताना आणि त्यांची प्रोसेसिंग करताना अन्नपदार्थ अनसेफ होऊ नयेत याबाबत जी आपण काळजी घेतो ती म्हणजेच अन्न सुरक्षा होय. ग्रेट मॅम. आणि मग फूड सेफ्टीचा कायदा काय सांगतो याबद्दल? फूड सेफ्टीचा कायदा सांगतो की फूड सेफ्टी कायद्याचा उद्देशच हा आहे की टू प्रोव्हाइड होलसम अँड सेफ फूड टू द ऑल पब्लिक इन द इंडिया. ओके, ग्रेट. आणि हे किती गरजेचं आहे आपल्या इंडियासाठीच नाही तर पूर्ण वर्ल्डसाठी, काय सांगणार याबद्दल? अन्न सुरक्षा ही गरजेचीच आहे, कारण की आताच तुम्ही बोलल्याप्रमाणे 200 आजार जर केवळ अनसेफ अन्न खाल्ल्यामुळे होत असतील आणि जगातील कोट्यावधीच्या संख्येने लोक जर अनसेफ अन्न पदार्थ खाण्यामुळे वेगवेगळे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस होऊन जर मृत्यू पावत असतील तर यापेक्षा आणखी महत्वाची दुसरी गोष्ट काय असेल? बिलकुल. आणि हे भेसळ ओळखण्याची काही भेसळ ओळखण्यासाठी काही साधारणतः पब्लिक, सामान्य जनतेसाठी मी थोड्याशा काही टिप्स सांगेन आणि या सर्व गोष्टी तुम्ही आमच्या वेबसाईटवर देखील पाहू शकता. त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून, मासिकातून, पेपरमधून, प्रदर्शनात, इतर वेळी आम्ही सदरच्या स्टेट्स बाबत जनजागृती करतच असतो. तरी सुद्धा उदाहरणार्थ मी 2 टेस्ट तुम्हाला सांगू इच्छिते की बाजारातून आणलेल्या टरबुजामध्ये कलर आहे किंवा नाही ओळखायचा जर असेल तर टरबूज 2 भागात स्वच्छ कापून घ्यायचे आणि थोडासा कॉटनचा तुकडा घेऊन त्या टरबुजावरती थोडासा फिरवून घ्यायचा. जर त्या कॉटनच्या तुकड्याला वेगळा असा लाल कलर येत असेल तर समजायचं की सदरचे टरबूज हे भेसळयुक्त आहे. तसेच हळद आणि मसाले याबाबत देखील आपण छोटीशी टेस्ट घरच्या घरी करून त्यामध्ये भेसळ आहे किंवा काही त्यामध्ये सिंथेटिक कलर्स टाकलेले आहेत किंवा नाही हे पाहू शकतो. तर त्यासाठी आपण एका काचेच्या ग्लासामध्ये 2 चमचे हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये वरून स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि सदरचं मिश्रण हे स्थिर व्हायला ठेवायचं आहे. जेव्हा हळद खाली बसेल आणि वरच्या पाण्याला रंग सोडेल पाणी, परंतु जर जास्त डार्क आणि वेगळ्या प्रकारचा पिवळा रंग दिसत असेल तर ते भेसळयुक्त हळद आहे आणि जर ते पाणी थोडंसं ट्रान्सपरंट आणि नॅचरली थोडंसं पिवळं होत असेल तर ती शुद्ध हळद आहे असं आपण ओळखायचं. हीच टेस्ट आपण मिरची आणि इतर मसाल्याच्या पदार्थाबाबत सुद्धा करू शकता. ग्रेट मॅम, ही खूप महत्वाची इन्फॉर्मेशन दिली आहे.
आणि त्यासोबत अन्न सुरक्षेसाठी म्हणजे काय काळजी घ्यावी लोकांनी? अन्न सुरक्षेसाठी सामान्यतः सर्वांना म्हणजे घरी, बाहेर, हॉटेलमध्ये आपण वावरत असतो, इथे सर्वसामान्य जनतेने जे की अन्नपदार्थ तयार करतात, यांनी घरी, बाहेर, अन्न व्यावसायिकांनी सर्वांनी घ्यावे याचे साधे सोपे 5 नियम आहेत की ते अन्न सुरक्षेची तत्वे म्हणायला हरकत नाही. त्यामध्ये पहिलं तत्व आहे की अन्नपदार्थ तयार करण्याची जागा स्वच्छ ठेवा. अन्नपदार्थ तयार केल्यानंतर ते स्वच्छ ठेवा, थोडक्यात स्वच्छ ठेवा. नंतर दुसरं तत्व आहे की कच्चे आणि शिजवलेले अन्नपदार्थ साठवताना नेहमी ते वेगवेगळे साठवा. त्यानंतर अन्नपदार्थ तयार करत असताना त्यांना आपण अर्धवट शिजवून तसंच ठेवायचं नाहीये, तर अन्नपदार्थ हे पूर्णपणे शिजवले पाहिजेत. हे तिसरं तत्व आहे. त्याचबरोबर सुरक्षित तापमानावर अन्नपदार्थाची साठवण करायची, हे आपलं चौथं तत्व आहे. आणि छोटंसं आणि 5वं तत्व की प्रत्येक वेळी अन्नपदार्थाचा कच्चा पदार्थ म्हणून जो आपण बेसिक माध्यम वापरत असतो ते म्हणजे पाणी, हे पाणी नेहमी सुरक्षित, स्वच्छ आणि चांगले वापरावे. तसेच कच्चे अन्नपदार्थ तयार करण्याकरता चांगले वापरावे. ग्रेट मॅम, थँक्यू सो मच. आणि त्यासोबत तुम्ही आज आमच्या लिस्नर्सला काय मेसेज देणार? लिस्नर्सला एकच मेसेज देईल की तुम्ही अन्नपदार्थ घेत असताना देखील त्यावरील लेबल व्यवस्थित वाचा, त्यावरती मॅन्युफॅक्चरिंग डेट वाचा, बेस्ट बिफोर डेट वाचा, लायसन्स नंबर त्यावर आहे का पहा, ते फॉर्टिफाईड आहेत का पहा. आणि तुम्ही स्वतः स्मार्ट आहातच, फूड स्मार्ट देखील बना. वाव, नाइस स्टेटमेंट. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्स अ लॉट. एंड यू गाइस स्टे ट्यून्ड टू एमजीएम 90.8 FM. साथ है तो बात है.